खूप वर्षांपूर्वी एक पराक्रमी पण अहंकारी असुर राजा होता, हिरण्यकश्यपू. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि एक अद्भुत वरदान मिळवले. तो ना माणसाने मरेल ना प्राण्याने. असं हे वरदान मिळवल्यामुळे तो अत्यंत गर्विष्ठ झाला. त्याने स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली. हिरण्यकश्यपूचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, पण तो वडिलांसारखा नव्हता. तो लहानपणापासूनच भगवान विष्णू यांचा भक्त होता. तो नेहमी म्हणायचा, नारायण सर्वत्र आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपू संतापला. त्याला वाटलं, माझाच मुलगा माझ्या विरुद्ध कसा. तो सतत नारायण नारायण असा जप करायचा. हिरण्यकश्यपूने अनेक वेळा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला. हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका. तिला वरदान होतं की ती अग्नीमध्ये जळणार नाही. योजना ठरली, होलिका प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीमध्ये बसेल. सगळीकडे अग्नी पेटवला गेला. होलिका आत्मविश्वासाने बसली, कारण तिला अग्नीमध्ये न जळण्याचं वरदान होतं. परंतु झाला चमत्कार. होलिका जळून भस्म झाली आणि प्रल्हाद हा सुरक्षितपणे बाहेर आला. कारण वरदानाचा गैरवापर केला तर तो निष्फळ ठरतो. याच घटनेच्या स्मरणार्थ आजही आपण होळी दहन करतो. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा खरी असेल तर देव नक्कीच साथ देतो. अहंकार कितीही मोठा असला तरी सत्याचा विजय हा निश्चित असतो. म्हणूनच होळीच्या दिवशी अग्नीसमोर एक वाईट सवय मनातून जाळून टाका आणि एक नवीन सुरुवात करा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आजच या भक्ती परंपराच्या कुटुंबात सामील व्हा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जय प्रल्हाद.